तर कोल्हापूर क्राईम ब्रांचकडून ठाणे पालिकेच्या माजी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। माजी अधिकारी महेश आहेरला कोल्हापूर क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली। महेश आहेर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी होता। भोंदू खरात प्रकरणातही महेश आहेरचं नाव जे आहे ते समोर आलेलं होतं। तर बीडमधील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात नवीन माहिती समोर येते। बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली। लातूरमधील राहत्या घरातून अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांनी अटक केल्याची माहिती दिली। एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये 10 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरीय यांनी नालेसफाईची पाहणी केली। या दरम्यान सेना भवनाच्या नाल्यावरील लेवल कमी असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला असून सेना भवनाचं अतिक्रमण असल्यास कारवाई होणार असा इशारा मकरीय यांनी दिला। दरम्यान नियमानुसार कारवाई केली पाहिजे। अनिल मकरीय यांनी गांधीनगर भवानीनगरमध्ये जाऊन पाहावं असं उत्तर अंबादास जानवेंनी दिलं। सगळी पाहणी केल्यानंतर नाल्यावर अतिक्रमण झालेलं आहे। नाला पूर्ण भरलेला आहे। 2 मीटर याची लेवल असायला पाहिजे, ते 1.5 मीटर आहे। त्यांना ते विनंती करतील, नोटीस देतील, नाही केलं तर कारवाई करतील। कोणी असो, सेना भवन असो, भाजप कार्यालय असो, राष्ट्रवादी भवन असो का एमआयएमच्या कार्यालयात, कोणाला बी सोडणार नाही। जे चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई होईल। नियमानुसार काम होईल, झालं पाहिजे। शिवसेना भवनाचा त्याच्यात दोष नाही। नाले सफाईचं काम महानगरपालिकेचं आहे, शिवसेना भवनाचं नाही। आणि अनिल मकरेंनी चांगलं आहे, सगळीकडे फिरतायत। मला असं वाटतं तेच त्यांनी जाऊन पीपल्स बँकेच्या खालचं पण बघावं, गांधीनगरच्या तिथे काय झालेलं तेही बघावं, भवानीनगरचंही बघावं। ती नाले सफाई मागच्या कित्येक वर्षांना होत नाही, ती योग्य पद्धतीनं व्हावी असे प्रयत्न अनिल मकरेंनी निश्चित करावे। तर अंबरनाथ पालिकेमध्ये गटाचा निकाल शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने लागला। शिंदेच्या शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरलेला आहे। भाजपला उपनगराध्यक्षपद गमवावं लागलं। शिवसेनेचा एक स्वीकृत नगरसेवकही वाढणार आहे। तर मुंबईतील पंचतारांकित हॉटेल पालिकेचा रडारवर असणार आहेत। मराठी नावं नसलेले हॉटेल्स पालिकेच्या रडारवर आहेत। पवई येथील वेस्टिन हॉटेलला पालिकेच्या विधी आणि न्याय विभागानं नोटीस दिली आहे। वेस्टिन हॉटेलचं नाव इंग्रजीत असल्यानं पालिकेनं नोटीस दिली आहे। वेस्टिन हॉटेलची पाटी मराठीत नसल्यानं कारवाईचे आदेश देखील देण्यात आले। तर अकोल्यामध्ये दिवसाढवळ्या सराफा दुकानावर दरोडा पडलाय। बंदुकीचा धाक दाखवत रोख आणि दागिने लंपास करण्यात आले। शहरातील आदर्श कॉलनी भागातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावलं उचललेली आहेत। 3743 वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला। तर 654 वाहन चालकांचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यात आलं। तर राज्य शासनानं स्टेनो पदभरती मृत घोषित केल्याचं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक वर्ष अभ्यास करूनही पदभरती मृत घोषित केल्यानं विद्यार्थी हतबल झालेत। सरकार लघुलेखकांची पदभरती करून विद्यार्थ्यांना वेळ द्यावा, विद्यार्थ्यांनी ही मागणी केली। जळगावाच्या कासोद्यामध्ये प्रतिबंधित HTPT या कापूस बियाणं जप्त करण्यात आलंय। कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। कारवाईमध्ये 4,80,000 रुपयांची बियाणं जप्त करण्यात आली। विनापरवाना बियांची वाहतूक सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली। तर भंडाऱ्यामध्ये समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळतोय। भंडाऱ्यामध्ये उद्या महिला कर्मचारी मुंडन आंदोलन करणार आहेत। कंत्राटदारावर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच 60 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला मुंडन आंदोलन करणार आहे। तर जळगावमध्ये अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या पाहायला मिळते। जिल्ह्यात केवळ 460 गावातच जलजीवन मिशनच्या योजनेची कामं पूर्ण झालीत। 906 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामं पूर्ण नाहीत। कामासाठी 5 ते 7 हजार कोटींच्या निधीची केंद्राकडून अपेक्षा आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। येत्या 2-4-8 दिवसांमध्ये काही पैसे मिळाले तर आमच्याकडे अजूनही 1.5 महिन्याची संधी आहे। त्याच्यामध्ये आम्ही काही योजना पूर्ण करू शकतो। किती अपेक्षित लागतात आपल्याला केंद्रात? तसे तर बरेच पैसे लागणार आहेत, पण सध्या या योजनांकरता 5-6 हजार कोटी जरी मिळाले तरी आम्ही पुढची कामं करू शकतो।
तर यवतमाळच्या नेरमधील अंजती पारधी बेड्यावरती आता रोज टँकरनं जे आहे ते पाणी पुरवठा होणार आहे. मंत्री संजय राठोड यांनी बातमीची दखल घेतली आहे. पारधी बेड्यावरती मधील 6 वर्षांची चिमुकली ही अन्वी पाणी आणण्यासाठी गेली असता तिचा मृत्यू झाला होता. मंत्री संजय राठोड यांनी याची दखल घेत गावासाठी तातडीनं टँकरची व्यवस्था केली. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावरील 9 वर्षीय अन्वी अनाडी भोसले या चिमुकलीचा पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी तिचा पडून मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू नेमका उष्माघाताने की पाणी टंचाईने अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासन जे आहे ते खडबडून जागं झालं आणि या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी खुद्द या पारधी बेड्याला या ठिकाणी भेट दिली आणि या संपूर्ण पारधी बेड्यावरील साधारणतः 350 कुटुंबाच्या पाण्याच्या संदर्भानं व्यवस्था जी आहे ती पाण्याची या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता 2 दिवस झाले पाण्याची परिस्थिती वाटत आहे चांगली म्हणून टँकर पाठवलेला भाऊच्या माध्यमातून टँकर चालू आहे सध्याच्या घरी. 2 दिवस झाले पाणी. विवेक गावंडे, TV9 मराठी, आजंती बेडा, नेर.